समाचार अब तक, सत्य का साहस। विद्या शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरातील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, रणजित देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विस्तारित इमारतीचे उद्घाटन, फिजिओथेरपी म्युझियम व रिसोर्स लर्निंग सेंटरचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालाय। नागपूर वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रणजित देशमुख, कार्यकारी अध्यक्ष आशिष देशमुख, आमदार समीर मेघे यावेळी उपस्थित होते। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे। ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ पोहोचवण्याचे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले। फिजिओथेरपी म्युझियम बाबत बोलताना सामान्यातील सामान्य माणसालाही कला व आधुनिकतेच्या संगमातून आरोग्य शिक्षण देणारे म्युझियम येथे तयार झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलाय। लता मंगेशकर यांच्या नावाने देशातील पहिले वैद्यकीय हॉस्पिटल व शिक्षण संस्था नागपूर येथे रणजित देशमुख यांच्या पुढाकाराने सुरू केल्याबद्दलचा विशेष उल्लेख फडणवीस यांनी केलाय। या प्रसंगी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलाय। समाचार अब तक, सत्य का साहस।